Good morning students. Welcome to the math class of 8th standard. Today we start our next chapter expansion formulae. ज्याला आपण विस्तार सूत्रे असे म्हणतो. मागच्या इयत्तेत तुम्ही ज्या काही विस्तार सूत्रांचा अभ्यास केला त्याची एक रिव्हिजन त्या सूत्रांचा परत एकदा आपण वापर करणार आहोत. त्यातला पहिला सूत्र आहे बघा a plus b square. First one a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. म्हणजे या ठिकाणी कंसात दोन वेगवेगळी पदं आहेत a आणि b. त्याचा विस्तार म्हणजेच एक्सपान्शन आपण कसं करणार आहे. पहिल्या पदाचा वर्ग ए स्क्वेअर अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद मीन्स 2ab अधिक दुसरे पद दुसऱ्या पदाचा वर्ग b वर्ग. हे झाल्या पहिल्या पदाचा फॉर्म्युलाचा विस्तार. त्याचप्रमाणे दुसरा फॉर्म्युला आहे a प्लस बी सारखा a मायनस b square is equal to a square minus 2ab plus b square. बघा a minus b bracket square is equal to पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग वजा y. इथं वजा का आलं कारण 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. आता दुसरे पद हे मायनस आहे म्हणून मायनस 2ab. त्यानंतर बीचा वर्ग आहे का नाही. मग बीचा वर्ग मायनस का नाही आला कारण मायनस बी इंटू मायनस बी. बघा मायनस बी इंटू मायनस बी इज इक्वल टू बी स्क्वेअर. पण इथं मायनस का नाही आला कारण मायनस मायनस इज इक्वल टू प्लस. And so here b square is not a minus, it is the plus b square. So you have to understand very well the expansion formula of these two. Don't learn it, just understand so that you can easily operate this expansion formula. Now third formula is a plus b, a plus b in one bracket and in another bracket a minus b. In such formula how you can expand this? Simple. In first bracket a plus b and in second bracket a minus b. So expansion that a into a is equal to a square plus minus is equal to minus b square. Now fourth one is there that first you look at this three formulae, then further we will see. In 7th class you have learned this three formulae. म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही या 3 एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा विस्तार सूत्रांचा अभ्यास केला होता. त्याचीच एक उजळणी आपण घेतलेली आहे. पहिला सूत्र आपण बघितला a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. दुसरं आपण बघितलं a वजा b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. या ठिकाणी अधिक कसं आलं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. परत सांगते. मायनस बी इंटू मायनस बी मायनस मायनस इज इक्वल टू प्लस. तुम्हाला गुणाकाराचे म्हणजे चिन्हातील गुणाकारा कशा पद्धतीने होतात ते परत एकदा मी सांगते. बघा मायनस इंटू मायनस असेल तर ते काय होणार प्लस होणार आहे का नाही. मायनस इंटू प्लस असेल तर ते काय होणार मायनस प्लस मायनस. त्यानंतर समजा प्लस इंटू मायनस असेल एक चिन्ह प्लस असेल आणि दुसरा मायनस असेल तर ते काय होणार मायनस होणार. आणि पुन्हा प्लस इंटू प्लस असेल तर ते काय होणार प्लस होणार नाही का नाही.
म्हणजे गुणाकार करताना दोन संख्या जर मायनस इंटू मायनस आल्या तर ते प्लस होतील. एक संख्या मायनस आणि दुसरी संख्या प्लस आली तर मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. सेम कंडिशनमध्ये एक संख्या प्लस आणि दुसरी मायनस असेल तर प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. आणि दोन्ही संख्या जर पॉझिटिव्ह असतील म्हणजे प्लस प्लस असतील तर येणारी संख्या सुद्धा ही प्लसच असणार आहे. हे गुणाकाराचे चिन्हांच्या बाबतीत नियम आहे. हे तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. तर या 3 विस्तार सूत्रांचा आपण पुढील काही उदाहरणावरून हे 3 विस्तार सूत्र आपण चांगल्या प्रकारे रिवाइज करणार आहोत. बघा, त्यातला पहिला आहे x प्लस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, हे आपलं उदाहरण आहे जे आपल्याला सोडवायचं आहे. x प्लस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. मग याचं एक्सपान्शन तुम्ही कसं करणार? सेम हा जो फॉर्म आहे सूत्राचा तो या पहिल्या सूत्राप्रमाणे आहे. पहिल्या पदाचा वर्ग लिहा इथं, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 3y म्हणजे 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. आता दुसरे पद हे 3y पूर्ण आहे म्हणून 3y पूर्ण घेतले अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 3y स्क्वेअर. आता हा गुणाकार आपण पूर्ण करणार आहोत. बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 3 इज इक्वल टू 3 2 जा 6. 6xy प्लस 3 स्क्वेअर. जसं 3yचा वर्ग हा फक्त 3y वर्ग नाही होणार आहे का नाही, फक्त 3y वर्ग होईल का? नाही. तर इथं 3चा पण वर्ग आपल्याला करायचा आहे आणि 3चा वर्ग म्हणजे तुम्ही काय करणार? 3 गुणिले 3 बरोबर किती? 3 3 9. म्हणजे इथं 3y ब्रॅकेट स्क्वेअर किती होणार? 9y स्क्वेअर. 9y स्क्वेअर. समजलं कशा प्रकारे आपण या एक्सपान्शन फॉर्म्युलेचा वापर करून हे सूत्र या ठिकाणी सोडवलेलं आहे. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्याप्रमाणे एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू 6 6xy प्लस 3 3 जा 9 9y स्क्वेअर. मग यासारखी तुम्ही आणखीन काही उदाहरणे करू शकता आहे का नाही. आता दुसरं एक उदाहरण आपण बघणार आहे. 2x मायनस 5y स्क्वेअर. 2x मायनस 5y स्क्वेअर. आता एक्सपान्शन सेम आहे का नाही. ए प्लस बी स्क्वेअर सारखा एक्सपान्शन आहे पण इथं चिन्ह बदललं आहे. इट इज मायनस साईन. सो इथं एक्सपान्शन फॉर्म्युला हा दुसरा होईल. बघा, ए मायनस बी स्क्वेअर. चला, पहिल्या पदाचा वर्ग. द टर्म फर्स्ट टर्म इज ट्वाइस एक्स स्क्वेअर. अगेन मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म 2x इंटू सेकंड टर्म 5y. Then plus second term is 5y square. So write here 5y square. Now expansion of this 2 square, that is 2 to the 4. 4x square. Again 2 into 2 into 5. This multiplication comes 2 to the 4. 4 5 the 20. Minus 20xy. Again plus 5 raised to 5y raised to 2. So 5 5 the 25. 25 raised to y square. म्हणजे तुम्ही या उदाहरणांचा जेवढा जास्त सराव करणार तेवढा तुम्हाला हे उदाहरणं सोडवताना अवघड जाणार नाही. तर आपण या 3 फॉर्म्युल्यावरून पहिला फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला हा उदाहरणाद्वारे सोडवून घेतला. आता तिसरा फॉर्म्युला ही जसं त्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल आले की तुम्हाला ते सोडवता येणार आहे. त्यामुळे बेसिक हे जे एक्सपान्शन फॉर्म्युले आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा.
101चा वर्ग. आता 101चा वर्ग आपण डायरेक्ट 101 गुणिले 101 या पद्धतीने जर करत राहिलो तर ती लॉंग प्रोसेस होईल. त्यापेक्षा आपल्याला जे सूत्र माहीत आहे त्या सूत्राचा वापर आपण या उदाहरणामध्ये करू शकतो. कोणतं सूत्र? तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर. मग या 101ला हा जो प्रश्न आहे त्याला न बदलता फक्त त्याचं स्वरूप बदलणार आहे आपण. 100 अधिक 1 चा वर्ग. कारण 100 अधिक 1 किती होतात? 101, नाही का नाही. आणि 100चा वर्ग करणंही सोपं आहे आणि 1चा वर्ग करणंही सोपं आहे. मग या ठिकाणी आपण कुठल्या सूत्राचा वापर करणार आहे? जे आपण पहिलं पाहिलं, a + b ब्रॅकेट स्क्वेअर, त्याप्रमाणे आपण एक्सपान्शन करणार आहे. 100 स्क्वेअर प्लस 2 × 100 × 1 प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 100 स्क्वेअर किती येणार आहे? 10,000, आहे का नाही. प्लस 2 × 1 = 2, 2 × 100 200, 1 square is equal to 1. And now your answer is 10201, means 10,201. For tally you can do this multiplication 101 into 101. This answer also come 10,201. So by using a + b bracket square you can easily evaluate the value of 101 bracket square. Like these many examples you can solve by using this formula a + b bracket square. One more example, 98 square, 98चा वर्ग. याला पण आपण कसं सोडवू शकू? 98 स्क्वेअर. मग याला a + b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल का? नाही. तर आपल्याला दुसरा फॉर्म्युला पण माहिती आहे, जसं a - b ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना. दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला कसा इझी जाईल? तर a - b समजा घेतले तर 98च्या जवळची संख्या कोणती आहे? 100. व्हेरी गुड. 100 मधून किती वजा केले तर 98 येतील? 2, आहे का नाही. म्हणजे आता 100चा स्क्वेअर करणं इझी आणि 2चा स्क्वेअरही आपल्याला माहिती आहे, म्हणून हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला इझी जाणार. हे संख्या बघून तुम्ही ठरवू शकतात की तुम्हाला कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला घ्यायचा आहे. a + b ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा आहे का दुसरा फॉर्म्युला a - b ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा का तिसरा एक फॉर्म्युला जो आपण पाहिला इन ब्रॅकेट a + b आणि नंतर ब्रॅकेट a - b, त्या पद्धतीने. आता आपण याचं एक्सपान्शन करणं आपल्याला सोपं जाईल. 100चा वर्ग किती होणार आहे? आताच काढला आपण. 100चा वर्ग वजा 2 गुणिले 100 गुणिले 2 अधिक 2चा वर्ग, नाही का ना. मग याप्रमाणे 100चा वर्ग आपण काढला, किती आला? 10,000. -2 × 2 = 4, 4 × 100 किती होणार? 400 प्लस 2 × 2 = 4. मग याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि बाकी काढायची. आता 10,000 अधिक 4 किती होणार आहे? 10,004 होणार, वजा 400 करून बघा याचं उत्तर किती येतं. प्रत्यक्षात 10,004 वजा किती करायचं आपल्याला? 400. किती येणार आहे यांची वजाबाकी? 4 0 गेले 4, 0 मधून 0 गेले 4. आता या ठिकाणी आपल्याला 10 घ्यायचे. 10 मधून 4 गेले किती राहणार आहे? 6. इथं आले 9, 9,604. उत्तर आलं 9,604. तुम्ही सेम या ठिकाणी 98 × 98 करून बघा, त्याचं उत्तर किती येणार आहे तुमचं? 9,604. मग या पद्धतीने आपण दिलेल्या संख्येला या प्रकारच्या सूत्रामध्ये कन्वर्ट करून मूळ प्रश्न न बदलता एक्सपान्शन फॉर्म्युलेद्वारे इझिली आपण अवघड असणाऱ्या संख्या इव्हॅल्युएट करू शकतो. म्हणजे आज आपण जवळपास 3 सूत्रांचा अभ्यास केला. 2 सूत्र आपण उदाहरणाद्वारे व्यवस्थितपणे समजून घेतले. आता तिसऱ्या जो सूत्र आपण बघितला होता, कोणता बघितला होता तिसरं सूत्र आपण? एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर a वर्ग प्लस मायनस b वर्ग.
in one bracket a plus b, in another bracket a minus b, expansion of this formula is a square minus b square. मग या प्रकारचं उदाहरण आपण बघणार आहे. हां, तर एक उदाहरण आपण बघूया. 5m प्लस 3n. बघा काय तर उदाहरण. 5m plus 3n in one bracket and in another bracket 5m minus 3n. आता दोन्ही कंस आपण बघितले तर त्यातील पहिलं पद, फर्स्ट टर्म 5m is common and second term दुसरं पद 3n is also common. Like above formula, a and a is common and b is common. Here in one bracket there is a plus sign and in another bracket there is a minus sign. So in such type of example you can use this one expansion formula. Now look at your first term is 5m square. 5m square minus second term is 3n, that is 3n square. So expansion of 5m square is 5 5s are 25. 25m square minus 3 3s are 9n square. So this expansion of this formula example of is easy one. Here we use the third expansion formula. In today's lecture we see three types of expansion formulae. First, a plus b bracket square. Second, a minus b bracket square. And third one is this. For your today's homework that you have to solve practice set 5.1. This today's homework for you.